आजच्या सकाळी आपणा सगळ्यांचं मननचिंतनामध्ये स्वागत करीत आहोत. आज एक हिंदी विभागातलं गीत गाऊ. विजय संगीत गीत क्रमांक 288. तेरा मुक्तिदाता कहता क्रूस उठा के पीछे आ. तेरा मुक्तिदाता कहता, तेरा मुक्तिदाता कहता, तेरा मुक्तिदाता कहता, क्रूस उठा के पीछे आ. तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता था मेरा हाथ, यज्ञ से को जाओ, गेशेमनी को जाओ, जब गेशेमनी को जाओ. क्या तू चलता चलता मेरे साथ, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा हाथ, कांटों का है मेरा मुकुट, कांटों का है मेरा मुकुट, कांटों का तू उसको लेता है. तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता था मेरा हाथ, क्या तू देगा अपना जीवन, क्या तू देगा अपना जीवन, क्या तू देगा अपना जीवन. मैंने दिया अपना प्राण, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा दुख के कार का है आनंद, दुख के मार का अंत है आनंद, दुख के मार का अंत है आनंद. सदा आनंद मेरे साथ, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा. आजच्या मननाला आपण सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करणार आहोत. मी श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करतो, कृपा करून तुम्ही पुढे या. आज LP वळवी पाळकसाहेब वचनाची सेवा करणार आहे, तर पुढे येऊन तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, आम्ही आभार मानतो आजच्या सकाळी तू आमच्या सोबत आहेस. तू आमच्या गेल्या रात्रभर तू सांभाळ केलास आणि तुझी स्तुती स्तवन करण्यासाठी एक नवी संधी आजच्या सकाळी दिलीस. याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. आम्ही सदैव तुझी स्तुती करावी, तुझं स्तवन करावं, तुझी साक्ष द्यावी. एक नवीन विचार, एक नवीन साक्ष तुझ्या वचनातून आम्ही एक दुसऱ्यांना द्यावी. या दिवसामध्ये परमेश्वर आम्हा प्रत्येकाला लागणारी कृपा पुरव. आजच्या सकाळचं आमचं गीत गाणं, तुझ्या पवित्र वचनाचे मनन करणं, हे आम्हा प्रत्येकासाठी एक आशीर्वादाचे कारण असू दे. विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य, तुझ्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन त्यांना दे. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आम्ही जे बघू ऐकू, आम्हा प्रत्येकाला एक नवीन दिशा, एक नवीन आशीर्वाद, एक नवीन सामर्थ्य दे, हीच आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर करून जे आम्ही बघत आहोत, जे आम्ही ऐकत आहोत, आम्हा प्रत्येकाला नवीन कृपापूर्वक, एक नवीन सामर्थ्य दे, एक नवीन आशीर्वाद दे. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने फक्त म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. ऑनलाईन पाहणारे प्रियजन व उपस्थित वडील मंडळ, आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत मी आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि मननाच्या सेवेसाठी आमंत्रित करतो. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 18 ते 21 ही वचने आपण वाचूया. योहान 15, 18 ते 21. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. दास धनेपेक्षा मोठा नाही. हे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील. त्याने माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाही. 1 पेत्र 2 आणि 21 दुसरा अध्याय. 1 पेत्र 2 अध्याय 21 वचन. पहिले पेत्र 2 आणि 21. कारण याकरता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले, तेणेकडून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे. प्रार्थना करू. पवित्र स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा प्रभू तुझ्या पवित्र वचनाकडे आम्ही आलेलो आहोत. तुझ्या पवित्र सत्य वचनाच्या योगे प्रभू जी वचने आज तू आमच्यासाठी दिलेली आहे, त्या वचनाची योगे तुझी इच्छा आम्ही समजून घेत असताना जी आमच्या जीवनासाठी आहे आणि ती इच्छा आमच्या जीवनामध्ये जी तुझ्या वचनाची योगे आमच्या जीवनामध्ये येते, ती इच्छा आम्ही समजून घ्यावी, ती इच्छा आम्ही आमच्या जीवनात सिद्धीस न्यावी, यासाठी लागणारी कृपा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पुरीव. आज या वचनामधून तुझी इच्छा आणि तुझे विचार प्रगट करीत असताना माझा तू सहाय्य कर, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. दुःख सहनाविषयी आम्ही विचार करतो
पुष्कळदा ख्रिस्ती जीवनामध्ये दुःख सहन याविषयी अनेक प्रकारचे विचार असतात आणि पवित्र शास्त्राची योग्य दिशा वचनाचं सत्य न समजल्यामुळे दुःखामध्ये मनुष्य वाहवत जाण्याचा आणि आपला विश्वास गमावण्याचा धोका निर्माण होत असतो. म्हणून पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून दुःखसणाविषयी काय शिक्षण दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून येशूने शिष्य लोकांना हे महत्त्वाचं शिक्षण त्याने दिलेलं आहे. जेव्हा आम्ही माडीवरच्या खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जे प्रवचन आहे त्यामध्ये आम्ही विचार करतो त्यावेळेस योहान 15 ते 17 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने हे शिक्षण दिलेलं आहे. आणि शिक्षण देण्याच्या मागे प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश की त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्याच्या नावामुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामुळे त्याच्या वचनामुळे शिष्य लोकांना या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट येणार आहे. हे एक महान सत्य आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की जगाने द्वेष केला. आम्ही वाचलं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 18 ते 21 मध्ये ते तुमचाही द्वेष करतील. जगाने माझा पाठलाग केला, तुमचाही पाठलाग करतील. हे वास्तविक सत्य प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि तो म्हणतो की ह्या गोष्टी का होतील, तर याचं कारण ज्या पित्याने मला पाठवलं त्या पित्याला आणि मला ते ओळखत नसल्यामुळे जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीच्या द्वारे जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही विश्वासाचं एक सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, आमचं वर्तनक्रम सुभक्तीने चालवण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देखील या गोष्टी येत आहे. आरंभापासून आजपर्यंत या गोष्टी होत आहे. जसं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आत्मिकतेचा स्तर वाढतो, सात्विक जीवनाचा स्तर वाढतो, त्या पद्धतीने ही दुःखाची जी एक तीव्रता आहे ती आमच्या जीवनामध्ये वाढत जात असते. जेव्हा आमच्या जीवनामध्ये आत्मिक सत्याचा लवलेश नाही, आमचं जीवन प्रभू संगती त्याच्या वचनामध्ये जळलेलं नाही, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला दिवसेदिवस ओळखत नाही, त्यावेळेस या गोष्टी कदाचित आमच्या जीवनामध्ये इतक्या प्रभावी रीतीने येणार नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने जाणतो, ओळखतो, त्याच्या वचनामध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या वचनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस या गोष्टी जीवनामध्ये येतील, अकस्मात येतील. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे त्यावेळेस अनेक वेळेस आम्हाला पवित्र शास्त्राची योग्य शिक्षण नसल्यामुळे, पवित्र शास्त्रातील वचनात दिलेली दिशा आम्हाला न समजल्यामुळे पुष्कळदा गैरसमजूत आमच्या जीवनामध्ये येते आणि आमचं जीवन निराश आणि दुःखी बनून जातं. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 3 आणि 12 मध्ये तो आम्हाला देवाचा दास काय म्हणतो, तुमची मने खचून जाऊ नये. अशा स्थितीमध्ये दुःखामध्ये आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणावर फार मोठा आघात होतो, आमच्या अंतःकरणावर फार मोठा प्रभाव पडतो. आणि अशा प्रसंगी इब्रिकराचा लेखक आम्हाला काय शिकवतो, तुमची मने या दुःख सहनाच्या स्थितीमध्ये तुमच्या जीवनात येणाऱ्या दुःखाविषयी तुम्ही समजून घ्या. हे दुःख जे आहे देवावरील विश्वासामुळे आहे, देवाच्या वचनामुळे आहे, देवाच्या सात्विक जीवनामुळे आहे, आमचं जीवनाचं वेगळंपणामुळे हे दुःख आहे. त्यावेळेस तुमची मने खचून जाऊ नये म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष लावा. कुणाकडे? ज्याने इतका विरोध सहन केला त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही आपली मने लावा. त्यावेळेस काय म्हटलेलं आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही स्थिर राहणार, तुम्हाला बळ मिळेल, तुम्ही सबळ बनाल, स्थिर बनाल. जेव्हा या स्थितीमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमची दृष्टी आम्ही लावतो त्यावेळेस 2 तिमोथी 3 आणि 12 देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे
काय शिकवत आहे? जे सुभक्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतील त्या सर्वांचा छळ होईल. जे सुभक्तीचं जीवन जगतात व घरामधूनच लोक विरोध होऊन जातील. तुमचं जीवनाचं हे वेगळंपण, तुमचं वर्तनक्रमाचं वेगळंपण, सुभक्तीचे जीवन, धार्मिकतेचे जीवन घरापासूनच कदाचित विरोध होईल. जग तर जाऊ द्या, जे लोक दैहिक प्रवृत्तीचे आहे असे लोक घरामधूनच विरोध करायला सुरुवात करतील. शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने तुमचे घरचे लोक तुमच्या विरुद्ध होऊन जातील. आमच्या जीवनाचं, सात्विकपणाच्या, वेगळेपणाच्या जीवनाचा प्रभावामुळे आम्हाला घरापासून कदाचित छळाला अनुभव येईल. 1 पेत्र 2:19 आणि 3:4 आम्हाला दुःखाचा सामना करावा लागेल. या दुःखामध्ये आम्हाला जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आम्ही शोकाकुल होऊ नये. तर आम्ही एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही बाळगली पाहिजे, ती आहे की या स्थितीमध्ये मी जात आहे, यासाठी मी माझ्या भविष्यासाठी एक गौरवी आशेसाठी एक योग्य स्थान मी मिळवत आहे. माझ्यासाठी एक गौरवाची आशा आहे जी जगाला नाही, अविश्वासणाऱ्या जगाला नाही, परंतु मी येशूसाठी, त्याच्या वचनासाठी, धार्मिकतेसाठी, त्याच्या सेवेसाठी मी दुःख सहन करत आहे. मला एक गौरवी आशा आहे, देवाच्या गौरवाची आशा मला आहे आणि म्हणून यामुळे मला दुःख सहनामध्ये जावं लागेल. जे आज तुम्ही आणि मी देवावरील विश्वासाने एक सात्विक जीवन जगत आहोत, प्रयत्न करत आहोत, ते आम्हासाठी ही धीर देणारी देवाची वचने आहेत. सात्विक जीवन, वर्तनक्रम, जे दुःख भोगतात त्याने दुःखामध्ये जात असताना भीती बाळगू नये. निराशा येते, संशयाचं जीवन येतं, अस्थिरपणा निर्माण होतो, भयभीत होतो मनुष्य. तो म्हणतो भिवू नका, भीती बाळगू नका. दुःखसहनाविषयी पवित्र शास्त्र काय सांगते? खऱ्या विश्वासणाऱ्यास दुःख सहन करावंच लागेल. मत्ते प्रेषित 14 आणि 22 मध्ये ही तुमची आणि माझी भविष्याची तयारी आहे. देव तुम्हाला आणि मला या दुःखसहनाच्या मार्गातून जाण्यास भाग पाडतो. ही परमेश्वराची योजना आहे, हा परमेश्वराचा उद्देश आहे. जी तुम्हाला आणि मला भविष्यासाठी परमेश्वर तयार करत असताना देव दुःख सहन करण्यासाठी आम्हाला भाग पाडतो. 1 पेत्र 3:15. पुष्कळदा आम्ही चांगलं करतो, वाईट करत नाही. आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही सत्कर्मे करतो, तरी देखील आम्हाला दुःख सहन करावे लागते. म्हणून पेत्र म्हणतो 4 आणि 19 मध्ये, देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही दुःख सहन करीत आहात. जेव्हा दुःख सहनाच्या स्थितीमधून जात आहात, जेव्हा दुःख सहनाची स्थिती जीवनामध्ये येते, तेव्हा तुम्हाला हे कळून चुकायला पाहिजे, मी देवाच्या इच्छेप्रमाणे हे दुःख सहन करीत आहे. आणि जे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांच्यासाठी स्वर्गामध्ये मोठं प्रतिफळ आहे. 2 कोरिंथ 12 आणि 7 ते 10 पौलाची शक्तिशाली प्रार्थना आहे. पौलाची एक प्रभावी प्रार्थना आहे. पौलाने 3 वेळेस प्रार्थना केली. अशा दुःखाच्या स्थितीमधून असह्य वेदना त्याच्या शरीरामध्ये होता, त्याच्यामध्ये काटा होता. पौलाने प्रार्थना केली, पण देव म्हणतो माझी कृपा तुला पुरी आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. माझ्या योजनेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे तुला जावं लागत आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. पौलाने प्रार्थना केली, प्रभू हे दूर कर, पण प्रभू म्हणतो माझी कृपा तुला पुरी आहे. देव आम्हाला दुःख सहन करण्यास भाग पाडतो. आणि ज्यावेळेस देव आम्हाला दुःख सहन करण्यास भाग पाडतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती आम्ही धारण करून देवाच्या योजनेला समर्पित होतो. त्यावेळेस देवाचा उच्च हेतू आमच्या जीवनामध्ये परमेश्वर साकार करतो, परमेश्वर सिद्धीस नेतो. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे, पौलाची प्रार्थना यामधून आम्हाला समजतं की पौलाला देवाने अगोदरच सांगितलं, हे माझ्या नावासाठी किती दुःख सहन करेल हे याला मी शिकवणार, हे माझ्या नावासाठी, माझ्या सेवेसाठी किती दुःख सहन करावं लागेल हे याला मी शिकवीन. म्हणून देव पुष्कळदा आम्हाला या स्थितीमधून जाऊ देतो. एक स्वर्गीय आशा, एक स्वर्गीय प्रतिफळ आमच्या जीवनामध्ये
फार मोठं आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून दुःख सहन, लहान सहान दुःख सहन आमच्या जीवनामध्ये येते. देवाचं वचन काय सांगतं? रोम 5 आणि 3 ते 5 मध्ये, नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते त्यावेळेस तुम्ही आनंद माना, कारण या स्थितीमधून गेल्यानंतर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक जिवंत आशा निर्माण करत असतो. सिद्ध विश्वास, देवाच्या इच्छेने दुःख सहन, याचा अर्थ आणि हेतू काय आहे? एक सिद्ध विश्वास आमच्या जीवनामध्ये देव पाहू इच्छितो. एक सिद्ध विश्वास. मी मागच्या रविवारी धानोऱ्याला देवाच्या वचनामधून प्रवचन ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस सांगितलं की आज जगामध्ये 2 प्रकारचे येशू सादर केले जात आहे. जगामध्ये 2 प्रकारचे येशू सादर केले जात आहे. 2 प्रकारची वार्ता सादर केली जात आहे. एक येशू जो पवित्र शास्त्र त्याला मान्यता देत नाही, पण एक येशू ज्याला देवाने पाठवलं आणि ज्याला वधस्तंभाचा मार्ग दिला, जो दुःख सहन करून मेला, त्या येशूविषयी आम्ही बोलतो आहे. जगामध्ये आज अशाच प्रकारची स्थिती आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. देवाच्या इच्छेने दुःख सहन करण्याचा अर्थ आणि हेतू फार महत्वपूर्ण आहे. सिद्ध विश्वास, निर्मळ विश्वास देव आमच्या जीवनामध्ये निर्माण करू इच्छितो. ज्या विश्वासाला देव मान्यता देतो, ज्या विश्वासाने देव प्रभावित होतो, ज्या विश्वासाने देव कार्य करण्यास विवश होतो, असा सिद्ध विश्वास दुःख सहनाच्या या मार्गाने देव आमच्या जीवनामध्ये निर्माण करीत असतो. म्हणून आम्ही पाहतो रोमकरास 5 आणि 3-4, 1 पेत्र 1, 6, 7 आणि 5, 10 ही वचने आम्हाला सांगतात. याकोब 1 आणि 2-4 यामध्ये अशा प्रकारच्या विश्वासाविषयी देवाचे दास आमच्या संगती बोलत आहे. उद्देश अजून काय आहे? अहंकार नष्ट करणे. आमच्या जीवनामधून जो अहंकार आहे त्याला नष्ट करणे. तिसरा उद्देश, आमची जीवने अधिकाधिक पवित्र करणे. देव आम्हाला पवित्र अशी अवस्थेमध्ये पाहू इच्छितो. पुष्कळदा देव अनेक समय आम्हाला देतो. देव अनेक प्रकारची कृपा आम्हाला पुरवतो. तरी देखील विश्वासणार पुष्कळदा ज्या स्थितीमधून परमेश्वराला त्याला बाहेर काढायचं त्यामधून निघत नाही, त्यावेळेस देव त्याला दुःख सहन करायला भाग पाडतो आणि त्याला त्या स्थितीमधून बाहेर काढतो आणि पवित्र जीवनाचे वाटेकरी होण्यासाठी देव लहान सहान दुःख त्याच्या जीवनामध्ये येण्याची परवानगी देतो. परमिशन देतो परमेश्वर, पण आमच्या शक्ती पलीकडे नाही. देवाला माहीत आहे या स्थितीमधून याला बाहेर काढून याला पवित्रतेची वाटेकरी बनवायची आहे, कारण आमचा प्रभू पवित्र आहे. पवित्र करणे, इब्री 12, 3 ते 10 मध्ये आम्ही ह्या गोष्टी पाहतो. इतरांच्या आत्मिक सामर्थ्याला हातभार लावण्यासाठी जे इतर आमच्या अवतीभोवती विश्वासणारे लोक आहे त्यांना सबळ करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी देव पुष्कळदा या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करतो. आम्हाला ऐक्यामध्ये एकत्र करण्यासाठी. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यावर जोपर्यंत छळ येत नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने ऐक्य त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. शारीरिक रीतीने आम्ही एकत्र असतो देवाच्या मंदिरामध्ये, पण आमची मते, आमचे विचार, आमचा विश्वास भिन्न भिन्न असतो. आमची आत्मिक स्थिती भिन्न भिन्न असते. आम्ही शरीराने एकत्र असतो, परंतु आमच्यामध्ये देवाला अपेक्षित असलेलं पवित्र आत्म्याची योग्य आत्मिक ऐक्याचा अभाव असतो. आणि देव अशा गोष्टी जीवनामध्ये येण्याची देव आम्हाला परवानगी आमच्या जीवनामध्ये देतो आणि देव भाग पाडतो यासाठी की आम्ही आत्मिक ऐक्यामध्ये वाढावं, यासाठी की आम्ही पूर्णतेकडे आम्ही वाटचाल करावी. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला महापूर पीक आम्हाला मिळतं. ज्यावेळेस विश्वासणारे ऐक्याने, एक मनाने, एक दिलाने ज्यावेळेस प्रभू संगती असतात त्यावेळेस देवाचं कार्य अनेक ठिकाणी महापूर येतो. उदाहरणार्थ आम्ही पाहतो चायनाविषयी तुम्ही आणि मी कदाचित न्यूज ऐकली नसेल किंवा ऐकली असेल अनेकांनी, तर कम्युनिस्ट देश चायनामध्ये 2030 पर्यंत जवळजवळ 40 कोटी लोक हे विश्वासणारे असतील. 40 कोटी लोक चायनामध्ये विश्वासणारे असतील. पहा,
त्या अगोदर आम्ही पाहतो अनेक चळवळी झाल्या, अनेक विरोध झाला, मिशनऱ्यांना हाकलून दिले, परंतु त्या देशामध्ये पहा छळामध्ये गेल्यानंतर पहा महापूर पीक एका समयाला परमेश्वर देत आहे. आम्ही योग्य आणि उचित गोष्टीसाठी दुःख सहन करायला पाहिजे. जे देवाच्या वचनामध्ये योग्य आणि उचित आहे त्यामुळे आम्ही दुःख सहन करायला पाहिजे. मत्ते 5व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्य लोकांना ते शिक्षण दिलं. उचित आणि योग्य गोष्टीसाठी ज्यावेळेस आम्ही अपमान सहन करतो, दुःख सहन करतो, हानी सोसतो, त्यावेळेस आम्हाला त्या दुःखामध्ये आमची जी प्रतिक्रिया आहे ती कशी असली पाहिजे हे येशूने शिष्य लोकांना शिकवलं आहे. दुःख सहन स्वर्गीय गौरवाकडे आम्हाला घेऊन जात असते. स्वर्गीय गौरवाकडे आम्हाला घेऊन जात असते. दुःख सहन करणे म्हणजे येशूची आम्ही वाटेकरी होतो. ज्या येशूने दुःख सहन केलं त्याच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी होऊन त्याच्या मध्ये वाटेकरी होतो आणि त्याच्या दुःखाचे आणि गौरवाचे वाटेकरी होतो. दुःखामध्ये देवाने आम्हाला विजय देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. जुन्या करारामध्ये इयोबाचं पुस्तक, यामध्ये इयोबाचं जीवनचरित्राकडे पाहतो, त्यावेळेस या भयानक दुःखामध्ये देखील देवाने त्याला विजय दिलेला आहे. भयानक दुःखामध्ये गेल्यानंतर देखील देवाने त्याला विजय दिलेला आहे. हे परमेश्वराचं वचन आहे. छळामध्ये विजयाचं रहस्य दडलेलं आहे. छळ देवाची इच्छा म्हणून येते आमच्या जीवनामध्ये, आणि म्हणून यामध्ये देवाचे वचन आम्ही जाणून घेणे, देवाच्या वचनाला अगदी बारकाईने सूक्ष्म दृष्टिकोनातून आम्ही ते जाणून घेणे आणि ठामपणे विश्वासामध्ये वाटचाल करणे. ठामपणे निश्चित हे देवाच्या वचनानुसार माझ्या जीवनामध्ये घडत आहे. या दुःखामध्ये देवाची इच्छा माझ्या जीवनासाठी उत्तम आहे आणि ठामपणे मी एका ठाम निर्धाराने मी पुढे जातो. त्यावेळेस आमचं जीवन हे फार प्रभावशाली होतं. दररोज या दुःखामध्ये जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने पवित्र आत्म्याला समर्पित असणं, सोपून देणं, ही प्रभू तुझी इच्छा आहे तर माझ्या शक्तीपलीकडे होऊ देऊ नको, पण या दुःखसनामध्ये जो तुझा उद्देश आहे, हेतू आहे, तो माझ्या जीवनामध्ये तू पूर्ण कर. आणि म्हणून इब्रिकराच्या पत्रामध्ये या विश्वासाच्या अध्यायामध्ये विश्वासाने आणि विश्वासाच्या द्वारे देवाच्या लोकांनी केलेलं दुःख सहन आणि त्यांना प्राप्त झालेलं प्रतिफळ हे आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि म्हणून दुःखामध्ये आमची प्रतिक्रिया काय असायला पाहिजे आहे. प्रतिक्रिया काय असायला पाहिजे. येशू म्हणतो आश्चर्य करू नका. त्याने माझ्या संगती केलं, तुमच्या संगती निश्चित होणार. आश्चर्य करू नका, आनंद करा. पावलासारखे देवाचे दास म्हणते आनंद करा. ते काय खोटे बोलत नव्हते. आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहतो, त्यांना पकडलं, जेलमध्ये टाकलं, त्यांना मारलं, डोक्यापासून रक्त गळत आहे आणि मध्यरात्री देवाची स्तुती करत आनंद करत आहे. हे जीवनाचं एक वेगळंपण आहे. त्याने दुःख सहनामध्ये परमेश्वराची योजना समजून घेतली आणि या स्थितीमध्ये परमेश्वर काहीतरी महान करायला जात आहे हे त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांनी पाहून घेतलं. आणि म्हणून त्या स्थितीमध्ये दुःख करताना तो म्हणतो आश्चर्य करू नका, आनंद करा आणि कृतज्ञपणे प्रार्थना करा. प्रभू, या दुःखामध्ये माझा विश्वास भ्रष्ट होऊ नये, मी विश्वास सोडू नये, म्हणून देवाला त्याच्या कृपेसाठी प्रार्थना आम्ही केली पाहिजे, कृतज्ञपणे प्रार्थना केली पाहिजे. दुःख आणि क्लेशाचे उगमस्थान त्याचे मूल्यमापन करायचं आहे. जे दुःख आणि क्लेश जीवनामध्ये आहे त्याच्या उगमस्थानाचं मूल्यमापन करायचं आहे. हे देवाच्या योजनेचा एक भाग आहे. हे देवाच्या इच्छेने आलेले दुःख सहन आहे आणि मी चांगलं करूनही दुःख सहन करावे देवाची योजना आहे. देव माझ्या जीवनामध्ये उत्तम आणि चांगलं करायला जात आहे, म्हणून आम्ही त्या दुःखाचे आणि क्लेशाच्या उगमाचं मूल्यमापन आम्ही केलं पाहिजे. 1 पेत्र 4 आणि 15 ते 19 मध्ये ही गोष्ट आम्हाला सांगत आहे. अशा स्थितीमध्ये देवावर आम्ही विश्वास ठेवावा आणि ठामपणे आम्ही उभे राहावे. आजचे मनन देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रियांनो, दुःख आणि दुःखाविषयीच्या या मननाला आपण ऐकलेलं आहे. दुःख होणं स्वाभाविक आहे. आमच्या ख्रिस्तानेही दुःख सहन केलं, परंतु विश्वासणाऱ्यांना ह्या दुःखाच्या पलीकडे जाऊन प्रभूचं गौरव करण्याची कृपा परमेश्वर देवबाप देत असतो. आजच्या वंदनाच्या सेवेसाठी मी पाळक साहेबांचा आणि परमेश्वर पित्याचा आभार मानतो.
आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो. आज वंदना पवार, आशर पवार, आकांक्षा करमरकर आणि हर्षित वळवी ह्या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. परमेश्वर देवबाप आपणाला जन्मदिनाचा आशीर्वाद देव आणि आनंद देव. पावसासाठी प्रार्थना करूया, कारण की थोडासा पडला परंतु आपल्याला पाहिजे तसा पाऊस अजून नाही आहे. तर पावसासाठी विशेष प्रार्थना करूया. संपूर्ण आपल्या संस्थेच्या कारभारासाठी प्रभूकडे सहाय्य मागू. मी आदरणीय रेव्हरेंड जे एच पठारे पाळकसाहेबांना विनंती करणार आहे. पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील व आशीर्वाद सुद्धा पाळकसाहेब देतील. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो. या नवीन दिवसाला आम्ही सुरुवात करत असताना सकाळीच तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या पायाजवळ बसून थोडा वेळ मननचिंतन करण्याची आम्हाला सुसंधी दिली. मनापासून तुझे आभार मानतो. हे प्रभू, तुझी वचनं सत्य आणि जिवंत आहेत. त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. प्रभू येशू, तू या जगामध्ये मानव म्हणून आला आणि तू या जगामध्ये आम्हा पातक्यांसाठी जे अपमान, दुःख, जे छळणूक आणि जे काही प्रभू आमच्यासाठी सोसता येईल ते सर्व तू सोसलेलं आहे. येतपर्यंत की वधस्तंभावर तुला अतिशय निंदात्मक रीतीने मारलं. प्रभू, त्या क्रूरतेमध्ये देखील तू आम्हाला धीर आणि समाधान दिलेलं आहे. जर जगाने तुझा द्वेष केला, जगाने तुला तिरस्कार केला, जगाने तुझा छळ केला, तुझा प्रभू निंदिलं, तुझ्यावर थुंकले आणि प्रभू तू आपल्या शिष्यांना तेच म्हटलेलं आहे की जर या ओल्या झाडाची अशी दशा आहे तर सुकलेल्या फांद्यांची कशी. परंतु प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण पाऊल म्हणतो त्याप्रमाणे आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण व्यक्त करेल. ही छळ, आपत्ती, उपासमार या गोष्टी आम्हाला प्रभू तुझ्यापासून दूर नेणार नाहीत, तर अधिक प्रभू आमचा विश्वास बळकट करणारे आहेत. आणि म्हणून प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझं वचन तू आम्हाला दिलं, त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून प्रभू, या जगामध्ये जर लोक आमचा अपमान करतात, निंदा करतात, छळ करतात, तर देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण ही धन्यता तू आम्हाला दिलेली आहे. कारण प्रभू, तू त्या चमत्कार चिन्हांकडे पाहून आश्चर्य व्यक्त केलं नाही, कारण तू शिष्यांना देखील म्हटलं याचं आश्चर्य मानू नका, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. जे प्रभू या जगामध्ये तुझ्यासाठी छळ सोसतात त्यांना प्रभू तू सहनशीलता देतोस. आणि म्हणून प्रभू आम्ही नम्रतेने या सर्व गोष्टीला सामोरं जात असताना तुझं गौरव व्हावं ही तुझी इच्छा आहे. ही आमची अग्निपरीक्षा आहे आणि या परीक्षेला जो सामोरे जातो, त्या परीक्षेमध्ये पास होतो, त्याच्यासाठी जीवनाचा मुकुट आहे. प्रभू, आम्ही मनापासून तुझ्या आभार मानतो. या आमच्या ख्रिस्ती महामंडळाचा इतिहास आम्हाला हेच शिकवतो, जोपर्यंत छळ होत नाही तोपर्यंत आमची वाढ होत नाही. आणि जिथं छळ आहे, आपत्ती आहे, तुझ्या नावामुळे निंदा आहे, तिरस्कार आहे, तिथं प्रभू तू इतकं काही कार्य करतोस. चायनासारख्या ठिकाणी आज इतकं वृद्धी होत आहे की प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. ते लोक टिकून राहिले प्रभू, अतिशय गुप्तरीतीने ते जगले, परंतु विश्वास सोडला नाही. आणि आज त्यांच्या विश्वासाचं फळ म्हणून एवढी मोठी वाढ त्या देशांमध्ये होत आहे. आमच्याही देशामध्ये आम्हाला या दिवसांमध्ये या गोष्टी पाहायला मिळू दे. म्हणून देवबापा, आज आम्ही प्रार्थना करतो की या वचनानुसार आम्हाला धीर दे, समाधान दे आणि एक नवीन शक्ती, नवीन स्फूर्ती दे. आमच्यामध्ये खरं ऐके दे आणि तुझ्या प्रीतीने आम्हाला भरून टाक. प्रभू, या वचनाबद्दल, तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज या सकाळी पुन्हा आमच्या विनंत्या तुझ्यासमोर सादर करत असताना आमच्या समोर निकडीची गरज आहे पावसाची. आणि हा पाऊस तू आम्हाला द्यावं या मोठ्या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे दृष्टी लावलेली आहे. प्रभू, आम्ही विश्वासही ठेवलेला आहे की तू आम्हाला पाऊस दिलेला आहे, असा आम्ही विश्वास धरून तुझी स्तुती करतो. म्हणून प्रभू, तू या आकाश कपाटी उघड आणि ही पर्जन्यवृष्टी आम्हाला होऊ दे. आणि या सर्व पाण्याच्या तुटवड्यापासून प्रभू, या उपत्तीपासून आमचा बचाव कर. हे प्रभू, तुला करुणा येऊन तू हे सर्व कार्य करायला शक्तिमान देव आहे. म्हणून आमचा विश्वास वाढव आणि अधिक विश्वासाने तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करत राहाव्या, असा अनुग्रह तू दे.
प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो की खास करून जे आमचे इतर सेवाकार्य आहेत त्या सर्व सेवाकार्यांना तुझा आशीर्वाद दे. आमच्या एसेंट्राच्या सेवाकार्याला तू आशीर्वादित कर आणि जे जे कामं हाती घेतलेले ते सिद्धी जाऊ दे. काउन्सिलच्या मंडळांमध्ये प्रभू अधिक चांगल्या प्रकारचं आत्मिक जनजागृती होऊ दे. लोकांनी प्रभू तुझ्याकडे वळावं, आपल्या आपसातले सर्व हेवेदाय विसरून जावेत आणि देवबापा तुझ्या चरणी लागावा असा अनुग्रह तू होऊ दे. म्हणून देवबापा आमच्या सर्व कमिट्यांना, आमच्या मान्याध्यक्षांना तुझी कृपा सहाय्य करो. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो जे आजारी वर्ग आहेत, सिव्हिलमध्ये, दवाखान्यांमध्ये अनेक प्रभू आजारी आहेत. प्रभू त्या औषधोपचारावरच नव्हे, परंतु आमची प्रार्थना आहे की तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या दैवी शक्तीने या सर्वांना चांगलं आरोग्य दे. देवबापा आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार तुझ्याकडे सहाय्य मागतो. ज्यांचे जन्मदिवस आहेत त्या प्रियांना या जन्मदिनाचा आनंद तू दे. आज आमची बहीण वंदना पवार, आशेर पवार, आकांक्षा करमरकर, हर्षित रोहित वळवी या सर्व प्रियांना आम्ही तुझ्या हातात देतो. हा दिवस तुझ्यासाठी त्यांना आशीर्वाद देणारा ठरू दे आणि प्रभू त्यांनी सदैव तुझं गौरव करावं आणि या नवीन वर्षामध्ये जे पाऊल पडलेलं आहे तुझ्या इच्छेने टाकावं आणि प्रभू हे वर्ष त्यांच्यासाठी आरोग्यदायी आशीर्वादित करावं ही आमची प्रार्थना आहे. पुन्हा एक वार देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो या सर्व वचनांबद्दल, आजच्या सहभागितेबद्दल, तू दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने तुला सादर करतो म्हणून तो ऐक. आमीन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसे आम्ही आमच्या ऋणांना सोडतो तसेच तू आमच्या ऋणांना सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि प्रभुत्व हे सर्व काळात आहे. पाच आशीर्वाद देते. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SHHच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. समारोपापूर्वी एक गोष्ट सांगायची राहिली. काल रेव्हरंड स्टीफन चोपडे यांच्या सासूबाई म्हणजे कमळ चरवतूर यांना प्रभू आज्ञा झाली. फार वर्षापासून ते कॅन्सरसारख्या अवघड आजाराचा उपचार घेत होते. तर चोपडे परिवाराला आणि चरवतूर कुटुंबियांना, नंदुरबार मंडळी व या ठिकाणी जमलेले पाळक वर्ग, मंडळीचे वडील, पंचमंडळ या दुःखामध्ये सहभागी होऊन आमच्या प्रार्थनेमध्ये तुमची नेहमीच आठवण करू. सर्वांना सलाम. उद्या रेव्हरंड सॅमसन जयकर वचनाची सेवा करतील.